बाई काय वल्ले झाले बाई, मिरच्या लावायला गेले होते. आपलं तर चांगलं आहे बाई. हा, गावामध्ये जेवढा उंबरा आहे का तेवढा फक्त पूजित राहायचं. हा नाही नाही, तुम्ही का अहो तुम्ही साऱ्या सकाळचे गायब होते सोनूचे पप्पा. तुम्ही खोटच किती बोलू राहिले बाई. ते ना तुम्ही 8 वाजल्याचे चहा पिऊन घराच्या बाहेर जायले. मी आता तुम्हाला खोटंच बोलता येणार नाही. माझ्याशी मी वावरात होतो, वावरात साऱ्या सकाळची मी आई घालू राहिले, तुम्ही घरी नव्हते. अगं दूध घालायला गेलो तुला गाव होता ना गावात. बस 5-10 मिनिट कीर्तन ऐकत मला किती छंद ऐकत बया. हा का बर, तुम्हाला केव्हापासून लागला छंद? जेवण तुम्ही रोज 2 बाटल्या लोटल्याशिवाय तुम्हाला झोप येत नाही. उसळ एक नंबर आणि नीलमध्ये तर तुमच्या तंगड्यात तंगडे अटका त्या. उसळ एक नंबर उसळ. हा ना बर. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, खऱ्याचा खरोबा नकट्याचा देवारा कवा बाहेर निघतो हे ध्यानात घ्या. हा मी तुमची गंमतच पाहते. मी आहे ना, मी 8-15 दिवसापासून तुमची गंमतच पाहू राहिले का तुमचं कुठंतरी काहीतरी पाणी मुरत. अरे किरप्या काय हरामखोर, काय झालं? तुला वाटलं हा पाठला करणार नाही? हा पळून येतो ना रे. काय झालं मला सांग ना. काय झालं सांग, तोंडात सांग. तोंडाने सांगू का? तोंडाने नाही सांग. हो काय झाले? हात जे करून पळाला ना तेच मी करतो आता. तुला काय वाटलं? काय करतो म्हणजे काय झालं? हा मा बायकोला बी लागला होता, आता त्याची बायको मी सोडणार रे. अहो पहिलं मला सांगा तर खरी काय झालं तुम्ही. मग आता तू काय ऐकून राहिली? तुमच्या बायकोला बी लागला होता? हा कवा? आज सकाळी. मी म्हणले ना तुम्हाला, तुम्ही बाहेर गेले म्हणजे तुम्ही काहीतरी राजकारण करून आले. नाही त्याची पाठ पाय किती जोडेली म्या. तुला पळून आला पाय. हा ना, तरीच मी म्हणले 15 दिवसापासून आहे ना याचं कुठेतरी बाहेर पाणी मुरत. ही गोष्ट खरी. हा हा तर मग आता काय करायचं? तुला मावर भरोसा आहे का? नाही बिलकुल नाही. नवरा तुझा बिलकुल नाही. त्याच गोष्टीची मला फार मोठी खंत आहे का हा जीवनात माझ्या पहिलाच ऍक्सिडेंट झाला ना, शेवटपर्यंत मी आजारी या ऍक्सिडेंट मुळे. हा ऐक, तुम्ही मा हात सोडून द्या, मा काही दोष नाही. तुमच्या बायको जवळ मी येऊन नव्हते झोपले. ऐक ऐक ऐक, तुमच्या बायको जवळ मी येऊन झोपले नव्हते. मा नवरा झोपला होता ना, त्याच्या डोक्यात दगड उचलून घाला. तुला नवरा मिळून मला नसला तरी चालेल. हा राहीन. आणि तुला काय ना मी काय म्हणते तसा त्याचा मला काही उपयोगच नाही. हा जर याचं जर दुसऱ्याच्या बायांजवळ भागत तर महागारामध्ये टिकोबानीचा खा आलाय का? हा काय चाटायचं आहे का मला? याला शेंदूर फासून बसवायचा इड. हा आणि मग याला पुढे बोकड्या कापायचाय मला. हा काय चाटायचं आहे मला? मला काय म्हणायचंय, हा जर दुसऱ्याच्या बायकांजवळ झोपतोय आणि नवरा बाहेरून आल्यावर त्याचं अंतःकरण काय म्हणत असेल? आता काय, आता ते जाऊ द्या मरू द्या, पण ज्याच्या बायको जवळ झोपतो तिच्या नवऱ्याचं अंतःकरण आणि जिचा नवरा जाऊन झोपतोय तिचं अंतःकरण कसं होतं असेल विचार करा. जी तुमची वाली प्रक्रिया चालू आहे तीच माझी प्रक्रिया चालू आहे. मग त्याच्यात आता सोपं आहे ना. काय करायचं? हा जर तिकडे जाऊन झोपून आलाय मग याच्या आपण झोपलो तर काही दुखल? आता म्हण नाही बाबा झोपावाच. गजरे कोणचं पोरण मा तुम्ही ऐका. कोणचं पोरण तो आवाला ठेव तसंच. लोकांचे मेले तर चालतील पण तो ठेव तसंच. तो वाला बोकड्या तसंच बायानं उडायला ठेवू मग. हा किती माझेल खानदान आहे तुमच्या वाली. कवर बायांजवळ जातो, कवर बायांजवळ जातो. तू काय आता काय काळा नाही राहिला? डाय केलाय डाय. हाय ना बोकुड आहे का? हा डाय करेले तेवढं ना. मला ना डायवर जातो किती ठोरे गेलतो काय सौच. हा का पाटण किच काय तू मग दीड मग तू बरं मार खाऊन आला का रे? ती दाखव ना त्या गजराबाईला दाखव ना. आता बाई मानायची पाळी आली पण आता ती बाईचा मी थोड्याच वेळात बाय करणार आहे. बाय अरे तू मारू नको. तू सकाळी पळून आला गजराबाई हा, पण आता बाई नको म्हणायला लाव मला. नाही तुमच्या समोर तुमच्या बाई जवळ उठून पळाला ना. ती पळाली ना. हाय पळाला. तुम्ही एक काम करा आपण घरात चला. तू ये काय कुठे? तू मधीच ये. काय तुला काय आमचं घर मोकळे का? म्हणजे काय त्याचं घर मोकळे? बापानं बांधलं नाही लोकांचे घर तुला त्या बापानं बांधलं. नाही ठेसलाच पाहिजे तो मला खाली ठेसला पाहिजे. खाली त्या बापानं बांधलं होतं ना. मारून टाकून आराम खोड. याच आहे ना याचं मशीन ठेसा. मशीन
याचं मशीन घरी बंद पडत खाट खाट करतं नुसतं आणि बाहेर लय खाट 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 पळत. असं हा म्हणजे स्पीड वाढत नाही का? स्पीड वाढत. आता माझी भावना ती नव्हती बर का. त्याच्या घरी गेल्याने काय झालं म्हणतो. हा त्याचं घर काय कोंबडीचं खुराड आहे कवा जायचं घुसायचं कोणच्या कोंबड्याना. तुम्ही एक काम करा घरात चला. मी काय होतो आधी हेल्मेट लावून येणं. कोणला तिकडच लाव. मी लावू जाऊ का? द्या नका मारू आता. त्यानं जो तमाशा केला ना तुम्हाला त्या गोष्टीचा अपमान वाटला ना इज्जत प्रत्येकाला प्यारी त्याची इज्जत तुम्ही घ्या ना. तुम्ही चला घरात आता चला. माझी भावना ती नाहीये. नाही नाही पण चला बळजबरी आपण करू. त्याला काय रुपया महिना ना हळूच कवायना. बाहेर 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 साऱ्या सकाळचा गायब होतो. चला मध्ये चला घ्या कार्यक्रम करून चला. मग काय तू वाट पाय आता. तिकडं बाहेर खपरे बाहेर खप तिकडं तो जाळ कर. दिवसभर बायांजवळ पासला पडेल राहतो. मग माझ्याजवळ एक बोकिंदळ आले तुला काही तिकडं बसवा ना काय मुळ्यात उठलं तो आलं.